वटपौर्णिमेसाठी लागणारी वेगवेगळी फळं, 5 फळं, 5 फुलं, दिवा, तसेच गाठी बांगडी जी लागतात ती काटकं, नारळ, तसे हार याने भरलेलं एक ताट समोरच दिसत आहे. घेऊन जात आहोत आम्ही आता ऑक्सिजन पार्क येथे वटपौर्णिमेसाठी. चला तर जाऊया. आज वटपौर्णिमा आहे. समोर पाहू शकाल की. नमस्कार मित्रांनो, मी संदेश पाटील, संदेश सार्डेकर या यूट्यूबतर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण जात आहोत ऑक्सिजन पार्क येथे वटपौर्णिमेसाठी. चला तर जाऊया आपण. आज वटपौर्णिमा हा सामान्यतः स्त्रियांचाच हा आज कार्यक्रम असतो. त्यामुळं मित्रांनो, आज मी या व्हिडिओमध्ये जास्त मी स्वतः दिसणार नाही, कारण हे दिसणं स्वाभाविक चांगलं नाही. पण वटपौर्णिमा हा महिलांचाच कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये महिलाच असाव्यात, महिला दिसाव्या सजून त्या वटपौर्णिमेसाठी जात असतात. खूप मोठा वड होता, पण काही कारणास्तव मला वाटतं ती पावसाळ्यामध्ये त्यामध्ये विजेची वीज पडली असावी, त्यामुळे ते पूर्णतः वड हा आमचा खराब होऊन गेला. त्यामुळे आता नवीन ऑक्सिजन पार्कमध्ये वेगवेगळे झाडाची लावलेले आहेत आणि तिथं पण सुद्धा आता वड लावलेला आहे. बहुतांश स्त्रिया आता त्या वडाची पूजा करायला त्याच ऑक्सिजन पार्कमध्ये जातात. आम्ही पुन्हा तिथंच चाललेलो आहोत. बघा आता सगळं समोरचा सगळा तुम्ही दिसत असेल की समोरला सगळी हिरवागार नटलेला असा एक चांगला डोंगर दिसत आहे. आमच्या बाजूच्या पण स्त्रिया आता नटून बघा वटपौर्णिमा साजरी करायला आलेल्या आहेत आणि करून पण आलेल्या आहेत. आमची देवको आयोग पण आलेली आहे. आमच्या गावातली देवको आयोग बघा कितीतरी वयाने, साधारण 70 ते 75 वय झाले, तरी पण ते एकदम आनंदात चाललेले आहेत. बघा उन्हाळा सांगत वटपौर्णिमा साजरी होण्यासाठी आज बघा ऑक्सिजन पार्क नटून सटून आलेली आहे आमची. मित्रांनो, 70-75 वर्ष झाले असून सुद्धा तुम्ही बघा आमच्या आईच्या चेहऱ्यावर किती सौंदर्य आणि तेज आहे. आपल्या नवऱ्यासाठी आज वटपौर्णिमेचा उपवास आपल्या सुवासिनी सोबत आज करण्यासाठी आलेले आहेत. मित्रांनो, भारतीय संस्कृती अशीच विविध परंपरेने नटलेली आहे. प्रत्येक सण हे भारतीय संस्कृती साजरे केले जातात. हिंदू संस्कृती ही मानाची संस्कृती आहे. जगामध्ये एक नंबर अशी संस्कृती आहे. त्यामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात. त्यामध्येच हा वटपौर्णिमा हा सण पाहिला तर पावसाळ्यामध्ये येणारा हा सण. वर्षभर रुसवे फुगव्याने आपली पत्नी नेहमीच नवऱ्याशी भांडण करत असते, ओरडत असते, थोडी भाव खाऊन जाते, तर कधी कधी स्वतः रुसवी आणि फुगवे घेऊन ती एकांतात बसले जाते. पण ज्यावेळेला वटपौर्णिमा असते मित्रांनो, त्यावेळेला नक्कीच सकाळीच उठून सर्व काही देवतांची यथायोग्य अशी पूजा करून पुन्हा ती वटपौर्णिमेसाठी एक नव्यानं तयार होत असते. नवीन कपडे परिधान करून आपल्या ताटामध्ये आरतीमध्ये जे काय असतं साहित्य, जसं 5 फळं, 5 फुलं, अगरबत्ती, नारळ हे घेऊन वटपौर्णिमेसाठी निघून जाते. कारण का तर एक जरी वर्षभराची जरी भांडणं असतील तरी पण त्या दिवशी नक्कीच तोच नवरा आपल्याला मिळावा, की होच नवरा पाहिजे आपल्याला. ह्याच कारणाने प्रत्येक स्त्री त्या वटपौर्णिमेला 7 फेरे मारत असते. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, सत्यवान आणि सावित्री याची कथा तर सर्वांनी ऐकलीच आहे आणि माहितीसुद्धा आहे की पुराण काळामध्ये सत्यवानाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच मृत्यूनंतर त्याला जिवंत करण्यासाठी सती सावित्रीने यथायोग्य मोठं एक तपश्चर्या केली होती. येणाऱ्या यमाला अडवून यमाकडून तिने काही वर मागून घेतले. आपल्या वडिलांचं राज्य मागून घेतलं. वडिलांना मुलगा व्हावा त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांचा जो मुलगा आहे सत्यवान याचासुद्धा जीवदान मिळण्यासाठी यमासाठी योग्य तिने पूजा अर्चना केली आणि सत्यवानाचा जीव हा परतून घेतला. कदाचित भारतात नाही तर भारतीय संस्कृतीमध्ये हेच सांगितलं जातं की बघा कसे की एक स्त्रीसुद्धा एका पुरुषाचा मृत्यू झाला असं तरी त्याचं जीवन हे पुन्हा खेचून आणते. म्हणजे तिचं अपार प्रेम यामध्येच दर्शवलं जातं. तसंच हे प्रेम आहे मित्रांनो. प्रत्येक स्त्री जरी भांडत असली, रडत असली
किंवा थोड्या का कारणानं रुसत असली तरी वर्षामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच वडाला 7 फेरे मारायला जात असते। कारण किती म्हटलं आपण देव म्हटला तर प्रत्येक देवाच्या ज्या पूर्वीपासून चालू असलेल्या कल्पना किंवा वेगवेगळ्या रूढी ह्या आपल्याला मांडलंच पाहिजे आणि वटपौर्णिमा ही साजरी व्हायलाच पाहिजे। त्यामुळंच एखाद्या पुरुषाचं की एखाद्या पतीचं आयुष्य वाढतं मित्रांनो। अशा गोष्टी नेहमी केल्या जाव्यात आणि आपणच नाही तर शेजारच्या ज्या असतात सुवासिनी यांना पण याची कल्पना करून द्यायला पाहिजे सुवासिनीने की बाबा यामुळं काय आनंद प्राप्त होतो किंवा कोणतं आपलं फल मिळतं। नक्कीच तुम्ही बघा प्रत्येक सुवासिनीने आता समोरच असलेलं प्रत्येक वाण जे एक वाण दिलं जर सतीचं वाण दिलं तर प्रत्येक स्त्रियाला सुवासिनीला त्या पानावर वेगवेगळे पदार्थ जे आंबा काजू नारळ फळं यांचा नैवेद्य ठेवला जातो आणि प्रत्येक सुवासिनीचा एक कपाळावर कुंकू लावून सुवासिन केले जाते मित्रांनो। वडाला 7 फेरे मारून 7 जन्माची एक प्रकारे ही शपथच घेतली जात असते मित्रांनो। वडाला एक स्त्रिया फेरे मारत असतात, धागे गुंतत असतात आणि आपल्या पतीचं आयुष्यमान वाढवण्यासाठी हे दरवर्षीप्रमाणे हे देवाची उपासना करुणा करत असतात। दिवसभर उपवास करून मित्रांनो संध्याकाळीच हा उपवास सोडला जातो मित्रांनो।